तुमचं बेबी खूप अशक्त आहे का? बाळाचं वजन वाढत नाही आहे का? बाळ खूप विकनेससारखं तुम्हाला वाटते का? तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. बाळ जर अशक्त असेल, बाळाचं वजन तुम्हाला आवडत असेल, वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय ही रेसिपी तुम्ही बनवू नका, कारण की बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला अगदी शेवटपर्यंत सांगत असते आणि अर्ध नॉलेज कुठेही कामं येत नाही. म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि बाळाबद्दल कुठलीही रिस्क घेऊ नका. पूर्ण व्हिडिओ पहा आणि नंतर ही रेसिपी बनवा आणि आपल्या बाळाचं वजन वाढवा. मी बेबीची रेसिपी रोज अपलोड करत असते, त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर बघा, माझं बाळ मोठं आहे म्हणून मी ते 3 काजू, 3 बदाम आणि 3 पिस्ता असं 2 पिस्ता असे घेतलेलं आहे. तर तुम्ही याची, तुमचं बाळ लहान असेल तर तुम्ही याची क्वांटिटी 1 बदाम, 1 काजू, 1 पिस्ता आणि 1 खजूर तुम्ही घेऊ शकता. मी क्वांटिटी थोडी जास्त घेतली आहे. एवढी जास्त तुम्ही क्वांटिटी घेऊ नका, खूप कमी क्वांटिटी घ्या. आता आपण सगळी याच्यावरची डस्ट जे काही असेल ते आपण सगळ्याला धुवून घेऊयात आणि नंतर आपल्याला हे करणार आहोत. 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत आणि नंतर आपण याला भिजत ठेवणार आहोत. जर 2 ते 3 तास तुम्ही याला भिजत ठेवू शकता. कोमट पाण्यात जर टाकलं भिजायला जरा वेळ कमी लागतो आणि असंच थंड पाण्यामध्ये टाकलं तर जरा वेळ जास्त लागतो. आणि धुवून घेणं खरंच गरजेचं आहे, कारण की जी काही डस्ट वगैरे असेल ते आपल्याला याच्यातून निघून जाते. आणि आपण दुसरा आता घेणार आहोत साबुदाणा. साबुदाणा आपण थोडा तुम्ही क्वांटिटीची कमी करू शकता आणि साबुदाणा पण आपल्याला छान धुवून घ्यायचे. बघा, साबुदाण्यामध्ये भरपूर एनर्जी असते. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असते, जे वजन वाढायला मदत करते आणि पचायला देखील हलकं होतं, आपण भिजवून करतोय म्हणून. आणि खजूर वगैरेमध्ये नॅचरल गोडवा आहे, प्लस आयर्न असतं ज्यामध्ये, आणि वजन वाढवतो आणि ब्लड सुधारतो. म्हणजे अंडरवेट बेबीसाठी, जी बेबी अशक्त असतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे ही डिश. आणि आता आपल्याला 3 ते 4 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे व्यवस्थित. आणि लक्ष करून ठेवा, तुमचं बेबी लहान असेल तर खजूरची जे ड्रायफ्रूट्स आहेत, साबुदाणा आहे, याची क्वांटिटी एकदम तुम्हाला कमी घ्यायची आहे. आणि इथं 4 ते 5 तासानंतर हे भिजलेले आहेत, छान भिजलेले आहेत. इथे हे जे बिया मी काढून टाकल्या होत्या. खजूरमध्ये नॅचरल गोडवा आहे, ज्याने ब्लड सुधारतं. काजूमध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि काजूमध्ये हेल्दी फॅट्स असतात, प्लस प्रोटीन असतं. हे वेट गेनसाठी खूप बेस्ट आहे. आणि बदाम मग तुम्हाला माहिती असेल ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, प्लस हेल्दी फॅट्स, इम्युनिटी वाढवतो, जेणेकरून आपल्या बाळाचं वजन वाढतं. हे सगळं भिजल्यानंतर आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे. अगदी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. बाळ लहान असेल तर चॉकिंग होण्याचा त्रास असतो, म्हणून अगदी बारीक पेस्ट तुम्हाला याच्यात करून घ्यायची आहे आपल्याला. पिस्तामध्ये पण प्रोटीन असतं, व्हिटॅमिन्स असतात आणि हे ग्रोथसाठी चांगलं आहे बेबीच्या. आणि खूप पाणी टाकून टाकून मी बारीक पेस्ट करून घेतली आहे. तुम्ही वाटल्यास गाळून घ्या याला, जर बेबी खूपच तुमचा लहान असेल. त्यानंतर मी थोडंसं घी ॲड केलं आहे. घीने बाळाला न्यूट्रिशन मिळतं त्याच्यामुळे. आणि ही पेस्ट आता मी टाकून घेतलं आहे. पाणी टाकून घेतलं आहे 1 ग्लासभर आणि चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चांगलं शिजून घ्यायचं आहे. वाटल्यास तुमचं बाळ लहान असेल तर नक्कीच तुम्ही गाळून घ्या, कारण की जर एखादा तुकडा वगैरे याचा राहिला आपला ड्रायफ्रूटचा तर बाळाला चॉकिंग होऊ शकतं, म्हणून तुम्ही गाळून घ्या शक्यतो. माझं बाळ मोठं आहे त्याच्यामुळे मी असं घेतलं आहे. आणि कुठलीही रिस्क बाळाबद्दल तुम्ही घेऊ नका, कारण की मीही बाळाबद्दल कुठलीच रिस्क घेत नसते. आणि हो, रोज रेसिपी आपल्याला येतच आहेत. कशा वाटतात रेसिपी मला कमेंटद्वारे कळवा. अजून कुठली रेसिपी हवी ती देखील कमेंटद्वारे कळवा. आणि बाळ हे माझं खूप आवडीने खातं. साबुदाण्याची, तुमचं बाळ लहान असेल तर याची जी क्वांटिटी आहे ती सगळ्यांची क्वांटिटी तुम्ही कमी घ्या. वाटलं साबुदाण्याचं पावडर तुम्ही घेऊ शकता, तसं आपण त्याला प्रीमिक्स म्हणतो. आणि पहा, इथे चांगलं शिजत आहे. अगदी लिक्विड टाईप आपल्याला बाळाला द्यायचं आहे. पहिल्यांदा देत असाल तर अगदी 2 ते 3 चमचे आपल्याला बाळाला द्यायचं आहे. अगदी वाटीभर आपल्याला बाळाला द्यायचं नाही आहे, नाही तर बाळाचं पोट दुखू शकतं, बाळाला गॅस वगैरे होऊ शकतो. पहिल्यांदा देत असाल तर 2 ते 3 चमचे त्या पुरेसा आहे. आठवड्यात तुम्ही याला 2 ते 3 वेळा देऊ शकता. पण जर बाळाला पचन होत असेल तर अगोदर बघा बाळाला कुठल्या ड्रायफ्रूटची ॲलर्जी वगैरे तर नाही ना, अगोदर चेक करा. जर बाळाला कुठलाही त्रास झाला तर बंद करा, आणि बाळाला त्रास नाही झाला तुम्ही थोडंसं वाढवू शकता. ड्रायफ्रूट्सची कधी कधी बाळाला ॲलर्जी असते, बऱ्याच बाळाला असते, म्हणून मी तुम्हाला हे सगळं व्हिडिओमध्ये सांगत असते. सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. आणि आपल्या इथे आता हे रेडी आहे, कारण की प्रत्येक बाळ वेगळं असतं. कुणाला ड्रायफ्रूट्स आवडतात, कुणाला ड्रायफ्रूट्स नाही आवडत, तर काही ना ॲलर्जी असते ड्रायफ्रूट्सची. आणि इथे आपली साबुदाण्याची ही बाळासाठी पदार्थ एक लिक्विड बनवून तयार झालेला आहे. अगदी बाळ आवडीने खातं, याने बाळाचं वजन वाढतं आणि त्याचबरोबर बाळाला ॲक्टिव्ह राहतं. त्यामुळे हे बाळासाठी खूप मस्त आहे. पण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या आणि आपल्या बाळाला द्या, तर बाळाला काहीच होणार नाही. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. उद्या बेबीचं छान एक व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे, त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. बाय. थँक्स.